पद, पैसा, प्रतिष्ठा कमावणे, श्रीमंत होणे, गाडी, घोडे, बंगला, जमीन ही व ही समानता या इक्वलिटीकडे जाण्यासाठी सगळेच पळत आहेत. पद, पैसा, प्रतिष्ठा, गाडी, बंगला या समानतेसाठी, ह्या इक्विलिटीसाठी सगळे पळत आहेत. परंतु वैचारिक इक्विलिटी, विचारांची समानता, विचारांचा बंधुभाव, विचारांमधला एकात्मता, विचारांची अखंडता, विचारांची एकात्मता, मानवता, वैचारिक माणुसकी या गोष्टीसाठी कोणीही कुठेही प्रयत्न करत असलेलं दिसत नाही. सगळे पद, पैसा, सत्ता, घर, गाडी, बंगला यासाठीच धडपडताना व यासाठीच एकमेकांमध्ये राग, द्वेष, मत्सर ह्या गोष्टी पसरवत आहे. का तर मला श्रीमंत व्हायचं आहे, पद, पैसा, पॉवर हवी आहे आणि हीच पैशांची श्रीमंती कमवण्यासाठी सगळे धडपडताना दिसून येतात. परंतु विचारांची एकात्मता, बंधुभाव, माणुसकी, मानवता, वैचारिक युनिटी, वैचारिक अखंडता निर्माण करण्यासाठी कोणी कुठेही प्रयत्न करत असताना दिसत नाही. फक्त पद, पैसा, पॉवर, सत्ता, घर, गाडी, बंगला कमावणे हेच यांचं प्राधान्य. परंतु युनिटी, एकात्मता, मानवता, माणुसकी, बंधुभाव या विचारांना मोठं करून सगळ्यांचं कल्याण व्हावं, अखंडता, युनिटी प्रस्थापित व्हावी यासाठी कुठेही प्रयत्न करणारं कुणीही नाही. फक्त मोठ्या मोठ्या विचारांचा वापर करून पद, पैसा, पॉवर आणि गाडी, घोडे, बंगले, प्रॉपर्टी कमवणे हाच यांचा हेतू. मानवता, माणुसकी, एकात्मता, बंधुभाव निर्माण होऊन अखंडता, युनिटी प्रस्थापित करण्यासाठी कोणीही प्रयत्न करत नाही. आणि ह्या एकात्मतेची, ह्या वैचारिक एकात्मतेची, मानवतेची, माणुसकीची कोणालाही मनापासून गरज नाही. फक्त स्वार्थ साधण्यासाठी पद, पैसा, प्रॉपर्टी, सत्ता कमवणे हेच ह्यांचं ध्येय. मानवता आणि सर्वसामान्य माणूस मात्र वाऱ्यावर गेला तरी ह्यांना काहीही देणं घेणं नाही. माणुसकी, मानवता, बंधुभाव, एकात्मता वाढ करणारे विचार पेरणारे, वाढवणारे कोणीही नसावे यासारखं दुःखदायक स्थिती ती काय. एकात्मता, युनिटी, अखंडता हे विचार वाढ व्हायला पाहिजे.